आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये सलग 20 दिवस भगवान विठ्ठल भाविकांना खरं तर अखंड उभा राहून दर्शन देत असल्यामुळे 24 तास खरं तर विठ्ठलाचं दर्शन सुरू होतं आणि आज विठ्ठलाची खरं तर प्रक्षाळ पूजा केल्या जाणार आहे. संपूर्ण मंदिर हे खरं तर स्वच्छ केलं जातं. त्याचबरोबर विठ्ठलाचा जो काढलेला पलंग असतो ते देखील ठेवला जातो आणि विठ्ठलाचे जे बंद केलेले जे राजोपचार होतात ते देखील आजपासून खरं तर सुरू होणार आहेत. त्यामुळे विठ्ठलाला खरं तर दुपारी खरं तर दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. बरोबर 2:20 अभिषेकाला खरं तर सुरुवात होणार आहे आणि त्याच वेळेस संपूर्ण मंदिर खरं तर स्वच्छ केलं जातं आणि पुन्हा देवाचे जे काही नित्योपचार असतात राजोपचार सुरू केले जातात. मात्र यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जो विठ्ठलाला जो 20 दिवस अखंड उभा राहून जो शिनवटा आलेला असतो त्यामुळे विठ्ठलाच्या पायाला खरं तर सगळे येणारे भाविक हे खरं तर लिंबू साखर लावून पाय देखील चोळत असतात आणि संध्याकाळच्या टायमाला जर आपण बघितलं तर विठ्ठलाला 16 वनस्पतीपासून तयार केलेला काड्याचा नैवेद्य दाखवला जातो जेणेकरून हा भगवान विठ्ठलाचा जो चिनवट आहे तो या काढा घेतल्याने निघून जातो अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि हाच काढा तयार करण्याची खरं तर प्रक्रिया आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहाटेपासूनच तर महिला देवाचा अभंग म्हणत या काड्याची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये जर आपण बघितलं तर या 16 वनस्पतींचा त्यामध्ये वापर केलेला आहे. कोणकोणत्या वनस्पती आपण आता जाणून जाणार त्या महिलेकडून. हा जो काढा तयार केला जातो कोणकोणत्या वनस्पती याच्यामध्ये आहेत? देवाचा चिनोठा जाण्याकरता प्रक्षा पूजा असते. त्या दिवशी काढा केला जातो. या काढ्यामध्ये लवंग, दालचिनी, सुंठ, आलं, लवंग, लेंडी, कढी, नंतर तुळस, गवती चहा, बेल, नंतर बदाम, काजू, पिस्ते, मनुके, बेदाणे, सुंठ, खारीक, बदाम आणि सगळ्यात शेवटी लेंडी पिंपळ आणि गुळाचे 5-5 हे सगळं आधी आम्ही चिरतो. काही गोष्टी कुटून घेतो खलबत्त्यामध्ये आणि ह्या सगळे जे की नाही ते संध्याकाळी 5 वाजता मोठ्या एका पातेल्यामध्ये उकळत टाकतात. त्यामध्ये गुळाचे नुसते खडे सोडतात. हा काढा संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत उकळला जातो आणि उद्या सकाळच्या पहाटे पूजेला तो चांदीच्या कळशीमध्ये गाळला जातो. त्याचा नैवेद्य असतो आणि तो सगळ्या भक्तांना वाटतात. काय ह्याच्यामुळे काय होतं? यामध्ये देवाचा थकवटा सगळा होतो. देव अखंड उभा आहे. लोणंदला पालखी अमावस्येला पोचते. त्या दिवशीपासून देवाच्या पाठीमागं तक्के आणि लोट लावले जातात. ते तक्के लोट काढले जातात आज आणि देवाची आज परतची संध्याकाळची पूजा चालू होते. म्हणजे आज संध्याकाळी देव झोपी जाणार. सगळे राजोपचार पुन्हा सुरू होतात. सगळे राजोपचार उद्यापासून परत सगळे चालू. आज संध्याकाळी जरा पायगाड्या घालून देवाला विष्णू सता म्हणून एखादा तुळशी अर्पण केलं जातं आणि मग आजपासून देव थोडा वेळ झोपी जातात आणि परत सुरुवात होते. काढ्याची सगळी तयारी पूर्ण होते. हो, काढायची सगळी पूर्ण होते. हो, आपण बघितलं असेल की जो विठ्ठलाला संध्याकाळी काढा दिला जाणार आहे जेणेकरून हा काढा घेतल्यानंतर विठ्ठल जो अखंड आषाढी यात्रेमध्ये उभा होता तो शिनवटा आलेला तो शिनवटा जाणार आहे आणि त्या काढ्याची पूर्ण तयारी आता झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.